नमस्कार. आज आपण मूग वडे बनवणार आहोत, म्हणजेच मुगाचे सांडगे. उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे बघा. इथे आपण 2 किलो डाळ घेतली आहे मुगाची. 1 किलो हिरव्या मुगाची डाळ म्हणजे सालाची डाळ घेतली आणि 1 किलो पिवळी डाळ घेतली आहे. दोन्ही डाळी वेगवेगळ्या भांड्यात टाकून छान 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एक 3 ते 4 तासासाठी पाणी टाकून मुरवायला ठेवायच्या, म्हणजे फुलायला ठेवायच्या आहेत. 2-3 तासामध्ये छान डाळी ह्या भिजून तयार होतात. तर सकाळी सांडगे टाकायचे तर आपण रात्रीनं टाकून ठेवू शकतो. तर इथे बघा डाळी छान फुलून तयार झाल्या आहेत. आता हे 1-2 वेळा पुन्हा आपण धुवून घेणार आहोत आणि ही हिरवी डाळ आहे याचे सालं काढून घेणार आहोत थोडेसेच आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहोत. तर अगदी पेस्ट न करता थोडीशी जाडसर अशी डाळ ही वाटून घ्यायची. भरड पाणी न टाकता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. सर्व डाळी अशाच पद्धतीने ह्या वाटून घ्यायच्यात. पाट्यावर देखील वाटू शकता. मी मिक्सरमध्ये पटापट असं वाटून घेतलं आहे हे मिश्रण. आणि आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेते. थोडंसं मीठ टाकते आणि अर्धा चम्मच हिंग टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि याच्या आता गच्चीवर जाऊन आपण सांडगे टाकणार आहोत. तर छान एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा. आता हे थोडंसं हलकं झालं आहे. आता गच्चीवरती पॉलिथिन पिशवी टाकून त्यावरती छोटे छोटे याचे वडे टाकायचे आणि 2-3 दिवस वाळवून घ्यायचे कडक उन्हामध्ये. थोडेसे सुकल्याच्या नंतर हे अलटी-पालटी करून ठेवा, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित सुकतील, वाळतील आणि या पॉलिथिनला चिकटणार नाहीत. तर असे हे सांडगे टाकून झाले आहेत. थोडेसे सुकू देते आणि मग पलटी करून घेते. तर बघा 2-3 तासाच्या नंतर हे चांगले सुकलेले आहेत. पलटी करून घ्या, वाळवून घ्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा.